अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय गायक पवन नाईक प्रस्तुत देवभक्तीचा भुकेला या गीतांचा कार्यक्रम संपन्न झालाय। अहिल्यानगर शहराला धार्मिक, ऐतिहासिक, नाट्यकला क्षेत्रातील संस्कृतीचा वारसा लाभलेला असून त्याचे जतन होण्याची विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणे हे गरजेचे आहे। गीतांच्या माध्यमातून आपल्या परंपरेचा ठेवा अंगीकारला जातो। आंतरराष्ट्रीय गायक पवन नाईक यांनी देवभक्तीचा भुकेला गीतातून आपली गौरवशाली परंपरा सादर करत श्रोत्यांची मने जिंकली। सण, उत्सव, वाढदिवस साजरे करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्याला लाभलेल्या संस्काराचे जतन होण्याची सर्वांसाठी एकत्रित येत अशा धार्मिक गीतांचा कार्यक्रम संपन्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले। अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय गायक पवन नाईक प्रस्तुत देवभक्तीचा भुकेला गीतांचा कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानासाहेब जाधव, अनिल बोरुडे, शरद देशपांडे, रेवणनाथ भनगडे, लक्ष्मण डहाळे, अजुना कुलकर्णी, दीपक शर्मा, प्रसाद सुवर्ण पाठकी, ओमकार देऊळगावकर, सर्वोत्तम क्षीरसागर, पुष्कर कुलकर्णी आदींसह नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी अभंग, भक्तिगीत, गवळण, भारूड, प्रताप इत्यादी गीतांचा बहारदार कार्यक्रमात गायक पवन नाईक यांनी देवभक्तीचा भुकेला या गीतातून श्रोत्यांची मने जिंकली। यावेळी कल्याण मुरकुटे, ऋतुजा पाठक, स्मिता राणा, महेश लेले, कुलदीप चौहान, शेखर दराडे, मुलाशी परदेशी, राधिका परदेशी, श्रेयस चित्रे, पवन तळेकर, नवरतन वर्मा, संकेत गांधी, डॉक्टर सुनील कात्रे यांची वाद्य सवाद्य सहगायन साथ संगत लाभली। त्यामुळे कार्यक्रमात मोठ्या उत्साहात संपन्न झाला व श्रोत्यांनी देखील या कार्यक्रमास दाद दिली आहे। कृष्णा शंकरराव बागडे या प्रभाग क्रमांक 6 मधला मी रहिवासी आहे आणि या परिसर हा 6 क्रमांकाचा जो भाग आहे हा खूप मोठा आहे, विस्तृत आहे आणि या परिसरामध्ये सामाजिक कार्याची तळमळ असणारे, ज्यांना समाज कार्याची आवड आहे, ज्यांना असं वाटतं की समाजात खऱ्या अर्थाने विकास व्हावा, शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत जाव्यात, सर्व परिसर स्वच्छ राहावा, आरोग्याची काळजी घेण्यात यावी, अशा पद्धतीने सर्व कार्यकर्ते प्रभागामध्ये विभागलेले आहेत। पण असा विचार आला की ह्या सर्व कार्यकर्त्यांची जर एक आपण गुंफण केली व्यवस्थित तर या कार्याला अधिक उठाव मिळेल आणि अधिक चांगलं कार्य होईल। यासाठी मग आम्ही काय केलं की या सिद्धिविनायक परिसर जो आहे, सिद्धिविनायक, विवेकानंद कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, या ज्या सर्व कॉलनी परिसर आहेत यातले जे कार्यकर्ते आहेत की बाबा नेहमीच या कार्यामध्ये अग्रेसर असतात, विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात, ते यशस्वी करतात, अशा सर्व कार्यकर्त्यांची आम्ही मोठ बांधलेली आहे आणि मग त्यांनी ठरवलं की आपल्याला असं कार्य घ्यायचं आहे। या निमित्त आमचं नेमकं काय आलं की योग्य वेळ आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। उद्या स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि 14 तारखेला आपले महापौर माननीय श्री बाबासाहेब वाकळे यांचाही वाढदिवस आहे। या सर्व गोष्टींचं औचित्य साधून आम्ही आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पवन कुमार नाईक यांच्या या ठिकाणी देवभक्तीचा भुकेला हा संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बाबासाहेब वाकळे जर पाहिलं या ठिकाणी महापौर असल्यानंतर आणि नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी या परिसरामध्ये अतिशय आमूलाग्र असा बदल घडून आणलेला आहे की हा जो परिसर होता या ठिकाणी पूर्वी पण 4 नगरसेवक होते, आता पण आहेत, पण बाबासाहेबांनी जे व्यक्तिगत लक्ष घालून संपूर्ण परिसराचा विकास केला, त्या ठिकाणी तुमचे रस्ते असतील, ड्रेनेज असेल, त्या स्वच्छता असेल, आरोग्याची असेल, या सर्व गोष्टी, लाईटची व्यवस्था असेल, या सर्व मुबलक प्रमाणामध्ये सर्वांना त्या ठिकाणी पुरेपूर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। बाबासाहेबांचं सहकार्य तुम्ही जर कधीही फोन केला 24 तासामध्ये तर ते तुमच्या सेवेला त्या ठिकाणी हजर असतात। ते जर स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांच्या प्रतिनिधी पुष्कर कुलकर्णी आहेत, बाकीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना ते पाठवून तुमची कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर ती सोडवतात आणि त्यामुळे ते या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय लोकप्रिय झालेले, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांना स्थान त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे आणि हेच औचित्य आम्ही या ठिकाणी साधलं आणि आज 2 दिवस आधीच जे बाबासाहेबांचा वाढदिवस 14 जानेवारीला असतो पण आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। आपण पाहता की या ठिकाणी उपस्थिती चांगली आहे, तर अशा कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांच्या मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।